राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे मुशीवाला ब्लॉगरमध्ये. तर मित्रांनो, आज तुम्ही सगळी वाट बघत असाल की आपला ब्लॉग कधी येणार आहे. तर मित्रांनो, ब्लॉग यायला काय नाही, टाकणार होतो ब्लॉग, पण नेमकं माझ्या कार्डाला रेंज नाही, तर काय नाही, काय समजा नाही, असं झालंय. रेंजच गेली पाक. त्यामुळे आता घरी जायला लागलं आणि तिथून मला घरी जर रेंज आली तर ठीक, नाहीतर मग तिकडं पुढं आमच्या शाळेकडे जाऊन बघू. आता रेंज येईन त्याच्यावर आहे, तिकडे जाऊन ब्लॉग टाकायला लागेल. मित्रांनो बघू शकताय, मस्तपैकी जसं म्हशीकडे जाणं महत्वाचं आहे तसंच बारकी वापून आलेली ज्वारी सुद्धा मोठीकडून त्यांना कडवा करून येणं महत्वाची तितकीच आहे. म्हणून रानात आलो भिजवायला. आणि तुम्हाला सांगतो, हे अक्का 1 एकर कांदा होता आणि त्यावेळेस भाऊ नाही म्हणून पट्ट्यानं अख्खा कांदा कुळपून लुटरून टाकलाय. बघू शकता कसे कांदे आहेत. अरे फुकट घालण्यापेक्षा आपल्या शेताला खत झालेलं काय वाईट आहे. म्हणून म्हणलं एकदाच नादच करायला नाही, एकदाच म्हणलं लुटरून टाकला आणि ह्यात कांदा लावले. आता आपलं ज्वारी लावली, ज्वारी लावले. आणि इकडे बघू शकता कांदा बिंद मस्त पैकी आहेत. तर मित्रांनो, कसं दानानं मस्तपैकी पाणी जातं 1 नंबर. आणि चला इकडं मस्त पाणी पिऊ. पाईपाचं पाणी तोंड लावून पाईपाला पाणी पिणं सुद्धा आपलं भारी असतं. बरं बघू शकता, ही ऊस आहे आपला. चल इथं बघा कसं मस्तपैकी पाणी पडतंय 1 नंबर गल्ली. बघू शकता आता पाणी पितो मस्त पैकी 1 नंबर पाणी लागतंय. ज्या बिसलरीच्या पाण्याला जी चव नसते ह्या पाण्याला चव येते. मित्रांनो, हे फिरत आलेलं पाणी. एकच नंबर आहे. चला पाणी गेलं का बघतो वाप्यात. तसं तर लय उशीर लागतं पाणी जायला, त्यात काय विषय नाही. तरी पण बघू आपण. बघू शकताय मस्त पैकी इकडे कांदा बिंदा खाली, आणि कांद्याला रेन पाईप आणून टाकले. त्यामुळे तेवढं संध्याकाळची दारू काय नसतंय. मग आपलं दिवस पाळी आहे तोपर्यंत हे आपलं असलं बस भिजवून घ्यायचं आणि रात पाळीत मस्त पैकी रेन पाईपवर सोडून झोपलं तर चालतंय, काय विषय नाही. चला आता आपल्या शेवग्याला फुलं आलेत का बघू. अजून तर पाणी नाही गेलेलं खाली, तोपर्यंत शेवग्याला फुलं आपलं शेंगा लागलेत का बघू. आणि मित्रांनो, ही जर असे पत्रे हे बघू शकताय, आपल्या पायात कधीच दारे असताना चप्पल नसती. मी असू किंवा कोणी पण असू दे, चप्पल नसती. आणि ही पत्रा एकदा आमच्या आजोबाला लागला होता तर 12 टाके पडले होते. तर मित्रांनो, असा पत्रा वगैरे काय दिसला की बांधावर आणून टाकत जावा बांधावर आणून टाकत जावा. बघू शकताय आपलं शेवग्याला तर अजून काय नाहीत लागलेले शेंगा. फुलं लागलीत आत्ताशी कुठे यायला लागलेत. बाकी तुम्ही तुमच्या रानात काय केलंय कमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकताय शेवग्याला तर अजून काहीच नाही आलेलं. नुसती फुलं झालेत, अजून काहीच नाही आलेलं त्याला. बघू एखादी शेंगवलीच तर, पण नाही, काहीच नाही. तर मित्रांनो, हे झाड कशाचं आहे हे सांगा, आणि ह्याची फुलं का शेंगा भाजीसाठी वापरतो हे बी कमेंटमध्ये सांगा. बघू शकताय आज आपली जी मैना आहे ती उन्हातच लावलेली, तुम्हाला दावतो. हे बघू शकता, दिसत असेल तुम्हाला, तिथं उन्हात लावली. आल्या म्हणलं आता चालू आहे. मोटर तर नव्हती चालू झालेली, 12 वाजता लाईट आली, मोटर तर काय चालू नव्हती. मग आलो आणि झोपलो. जाऊ दे म्हणलं, आल्यावर लाईट आले उठू. ऑटो होता त्याच्यामुळे काय टेन्शन नव्हतं की चालू झाली उसावर. आता बघू शकता निम्यापर्यंत पाणी गेलेलं आहे सध्याला. आणि हे बघू शकताय ऊस पण गार करून घेतलाय. नंतर करा ना, हे ऊस सगळा ऊस आहे. खाली पण बघू शकता, खाली पण तुम्हाला दिसत असेल, खाली पण ऊस आहे आणि इथं पण ऊस आहे. तर मित्रांनो, हे जे ऊस आहे ना, हे आपण म्हशीसाठी केलेलं आहे. आणि जेवढं आता उन्हाळ्यात वैरण विकत घेण्यापेक्षा स्वतःचा ऊस टाकलेला काय हे
मग जसं म्हशीकडे जाणं महत्त्वाचं आहे तसं ज्यावर भिजवणं महत्त्वाचं आहे. म्हणून आज आपल्याला मुश्किल लावलं आहे आणि मी रानात आलो आहे. चला आता वापा कडेला जाते का बघू. कडेला जाते काय विषय नाही. कांदा जात तुम्हाला कांद्याला रेन पाईप केलेला आहे. आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला तर कधीच विसरू नका. मराठी माणसाला तेवढा सपोर्ट करा. बघू शकताय आत्ताशी कुठं पाणी कडेला आलंय तर जातो मी. दार मोडतो नाहीतर परत घोटाळा व्हायचा. आणि चला पळत जातो थोडं. नाही अजून नाही चालतंय, चालत गेलं तर काय विषय नाही. गाडी सावली लावून येऊ म्हणलं तर आपलं कालची जी महिना होती तिला जरा बरं वाटायनं झाले. डॉक्टरला फोन केला पण डॉक्टरचा फोन काय लागलाच नाही. त्यांनी सांगितलं ते औषध गोळ्या आणायला, ते आणल्यात दिलेत वाजलेत पण काय फरकच पडाय नाही. बघू आत्ता जातो लवकरच आज घरी, बघतो काय झालं. डॉक्टरला फोन करतो आत्ता. दार मोडतो. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच थांबवला. काल घरी ती जी मी म्हणलं तर डॉक्टरला बोललो होतो ते मेल्यामुळं काल परत मी तसं व्हिडिओ मोबाईल खिशात टाकला. दार मोडलं, मोटर बंद केली आणि घरी गेलतो. काय झालं बघायला तर ते जे डॉक्टरला जावायचं होतं ना ते मेलं होतं मित्रांनो, मेलं आहे कारवड. तर जाऊ देता आज म्हणलं शेवट एंडच करायचं विसरलो होतो, ती परत लक्षात राहील नाही. मग आत्ता एंड करतो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट करत जावा आपल्या व्हिडिओला. गुड बाय.